100 डेज या मालिकेचा 17 फेब्रुवारी 2017 रोजी शेवटचा भाग प्रक्षेपित झाला। इन्स्पेक्टर अजय ठाकूरनी अखेर राणी सरदेसाईंनी रचलेल्या विविध कटांचा पुरावा तिच्या समोर पोलीस स्टेशनला सादर केला, ज्यामध्ये पटवर्धन, विकी, ड्रायव्हर तिवारी तसंच पती धनंजय सरदेसाई यांना शरदने कशा प्रकारे मारलं याचा सखोल उलगडा अजय ठाकूरनी केला। अर्थात या सगळ्यात राणी सरदेसाई मास्टरमाइंड होती आणि या सर्व खुनाचे पुरावे तिच्या समोर सादर करण्यात आल्यानं ती पुरती अडकलेली असते। सुरुवातीला ती स्वतःवरील एकही आरोप मान्य करायला तयार नसते, मात्र विकी सोबत झालेल्या संभाषणाचे ट्रान्स्क्रिप्ट जेव्हा पोलीस तिला दाखवतात त्यावेळी ती मान्य करायला सुरुवात करते। विकीला ज्या ट्रकने उडवलेलं असतं त्यामध्ये शरद स्वतः हजर असतो आणि त्याच्या सांगण्यानुसार ट्रकचा ड्रायव्हर विकीच्या दिशेनं गाडी नेऊन त्याला चिरडतो। त्याचप्रमाणे एका नामांकित बिझनेसमॅनला फसवल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात येतो। राणी सरदेसाईचं खरं नाव सविता पुराणिक असल्याचं अजय ठाकूर पुराव्यानिशी सिद्ध करतो, तेव्हा संपूर्ण थरार नाट्यावर पडदा पडतो। शेवटी अजय ठाकूर एक वाक्य बोलून जातो, ते म्हणजे माझ्या कारकिर्दीत एकही केस पेंडिंग राहिलेली नाही आणि हेच राणी सरदेसाई उर्फ सविता पुराणिकला जिव्हारी लागतं, कारण तुरुंगात जावं लागणार असल्यानं तिचे सर्वच मनसुबे धुळीला मिळालेले असतात आणि अजय ठाकूरला दिलेलं चॅलेंज ती हरलेली असते। 100 डेज या मालिकेतील आतापर्यंतचा कोणता सीन आपल्याला थरारक आणि लक्षवेधी वाटला? आपले व्ह्यूज या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शन मध्ये पोस्ट करा आणि मराठी मालिकांच्या लेटेस्ट अपडेटसाठी पहा राजश्री मराठी। नमस्कार, माझं नाव तेजस्विनी पंडित। प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी।